नमस्कार मंडळी, सुरेखाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पापड. उन्हाळी वाळवणातला आणखी एक पदार्थ जो वर्षभर टिकणारा आहे. तर साहित्य मी काय काय घेतलेलं आहे: अर्धा किलो पोहे, 1 वाटी साबुदाणा, धना जिरा पावडर 1 चम्मच, मीठ चवीनुसार, पापड खार 1 चम्मच, लाल तिखट 1 चम्मच. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी पोहे भाजून घेते. कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे. पोहे भाजून झाले की साबुदाणा भाजून घेते. साबुदाणा भाजून झाला की पोहे आणि साबुदाण्याचं पीठ गाळून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं. तर इथे 1 बाउल पीठ आहे. 1 बाउलच पाणी घ्यायचं. पाणी उकळू द्यायचं छान. पाणी उकळलं की सगळे मसाले टाकायचे. पापड खार टाकला, मीठ टाकलं, लाल तिखट टाकलं, धना जिरा पावडर टाकली, आणि पीठ टाकून चांगले उकड काढून घेतली. चांगलं शिजवून घ्यायचं आणि वाफ काढायची 15 मिनिट. झाकून ठेवून द्यायचं, वाफ काढायची. झालेलं आहे. आता हे परातमध्ये काढून घेऊन पिठाला चांगलं गरम आहे, चांगलं मॅश करून घ्यायचं पिठाला. मी हातानेच करून घेतलं. पाण्याचा हात घेऊन सगळं पीठ मळतं तसं मळून घेतलं. मळून झाले की पापड लाटायला घेतले. मोठी पोळी लाटून मी त्याचे छोटे छोटे पापड कट करून घेतले. मिनी पापड बनवून घेतले. आणि छान फॅन खाली वाळत घातले. एक दिवस फॅन खाली वाळत घालायचे, दुसऱ्या दिवशी कडक उन्हात वाळत घालायचे. आणि छान हवाबंद डब्यात भरून ठेवायचे.
अर्धा किलोचे एवढे पापड झालेले आहेत. आवडला का तुम्हाला व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.